या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, दामिनी धावतच अहिल्याच्या रूममध्ये येते. अहिल्या म्हणत असते, दामिनी काय झालं, अशी धावत का आली आहेस? यावर दामिनी म्हणते, तुम्हाला माहिती आहे का प्रिया आणि प्रीतम कुठे गेले आहेत ते? यावर अहिल्या म्हणते, मूवीला गेले आहेत. श्रीकांत म्हणतो, आत्ताच सांगितलं ना मी. दामिनी म्हणते, हो का, मला सांगा चाळीत दाखवतायत का मूवी? अहिल्या म्हणते, दामिनी तुला नक्की काय बोलायचंय, नीट कळेल असं बोल. श्रीकांत दामिनीला नको सांगू असं खुणेने सांगत असतो, परंतु दामिनी म्हणते, सांगते, 1 मिनिट. श्रीकांत म्हणत असतो, दामिनी काय करतेस? दामिनी म्हणते, 1 मिनिट. असं म्हणून दामिनी आपल्या मोबाईलमधला फोटो अहिल्याला दाखवते आणि म्हणते, दादासाहेबांना सुद्धा दाखवा. अहिल्या तो व्हिडिओ बघत असते. तो व्हिडिओ बघून अहिल्याला खूप मोठा धक्का बसतो. दामिनी म्हणते, वहिनी तुमच्याशी खोटं बोलून गेलेत हे दोघं. वहिनी तुमचा विरोध असताना सुद्धा आदित्य आणि पारूला भेटायला त्या फडतूस चाळीमध्ये गेलेत हे दोघे. श्रीकांत मात्र खुनेनेच दामिनीला गप्प राहा असं म्हणत असतो, परंतु दामिनी यावर म्हणते, हो बघा, तुम्ही सुद्धा बघा. दुसरीकडे प्रिया अंगणामध्ये बसून रांगोळी काढत असते. आदित्य आणि प्रीतम बाहेर येतात. आदित्य सर्व रस्ते प्रीतमला दाखवत असतो. तेवढ्यातच प्रीतमचा लक्ष प्रियाकडे जातो. प्रीतम म्हणतो, अरे दादा हे बघ. अरे हे काय? यावर प्रिया सुद्धा आपलं तोंड पुसू लागते आणि काय असं विचारत असते. प्रीतमने प्रियाला बघून तोंडावर हात घेतलेला असतो. आदित्य विचारत असतो, काय झालंय काय? यावर प्रीतम म्हणतो, अरे दादा रांगोळी काढली अरे माझ्या बायकोने. यावर आदित्य म्हणतो, मग? प्रिया म्हणत असते, अहो प्रीतम आदित्यला म्हणत असतो, बरं झालं यार तुझ्या इथे आलो, सुधारली माझी बायको. असं म्हणून प्रीतम जोरजोराने हसत असतो. त्यानंतर प्रीतम तेथेच खाली बसतो आणि प्रियाला विचारतो, काय प्रिया, सूर्य कुठून उगवला आज? यावर प्रिया जोरानेच म्हणते, प्रीतम काय चाललंय तुम्हाला, असं काय बोलताय? प्रीतम म्हणतो, नाही म्हणजे घरी असताना तू कधी रांगोळी काढली नाहीस ना म्हणून बोलतोय. प्रिया आदित्यला म्हणत असते, बघितलं? यावर प्रीतम म्हणतो, अरे बघितलं म्हणजे काय, घरी पण जोपर्यंत पारू होती तोपर्यंत पारूच रांगोळी काढायची ना, आणि आता सावित्री आत्या काढते. तुला कधी रांगोळी काढताना बघितलं नाही ना म्हणून शॉक झालो ग. यावर आदित्य म्हणतो, ए प्रीतम, आमची प्रिया खूप हुशार आहे, तिला सगळं येतं. प्रिया म्हणते, बघितलं आदित्य दादा, असेच मला सारखे चिडवत असतात. आदित्य म्हणतो, प्रिया तू इग्नोर कर त्याला, मी बघतो त्याच्याकडे, तू काढ, छान रांगोळी काढतेस. यावर प्रिया म्हणते, तसं पारूच काढणार होती, पण ती स्वयंपाक करते ना आणि आजीचा काढा पण बनवायचा आहे तिला, मग मीच म्हणाले की मी काढते रांगोळी, तेवढीच माझी मदत होईल तिला. तसंही कुठल्याच कामात मला हात लावू देत नाहीये, रांगोळी काढते म्हटल्यावर तेवढ्यासाठी तरी रेडी झाले, नशीब आहे माझं. प्रीतम म्हणतो, पण एक गोष्ट खरी आहे हा, रांगोळी मात्र 1 नंबर काढलीस तू, काहीही म्हण. प्रीतम म्हणतो, आता मला पण शिकव. प्रिया म्हणते, काय तुम्हाला रांगोळी शिकायची आहे? प्रीतम म्हणतो, का नाही? प्रिया म्हणते, बरं ठीक आहे शिकवते हा. त्यानंतर प्रिया प्रीतमला रांगोळी काढायला शिकवत असते. तेवढ्यातच तो गुंड पुन्हा आदित्यच्या घरी येतो. त्यानंतर तो प्रियाच्या बाजूला जाऊन बसतो आणि म्हणत असतो, वहिनी मला पण शिकवा ना रांगोळी काढायला. यावर प्रिया आणि प्रीतम उठून उभे राहतात. तो गुंड म्हणत असतो, अहो चाललात कुठे, मला पण शिकवा ना रांगोळी काढायला. तेवढ्यातच आदित्य त्याला म्हणत असतो, उठ. आदित्य म्हणतो, ते आपल्याकडे पाहुणे आहेत, त्यामुळे प्लीज तू त्यांच्याबरोबर कोणतीही फालतूगिरी करू नकोस. तो गुंड म्हणतो, हो त्या पाहुण्यांचा मगाशी पाहुणचार करायचा राहिलाच म्हणून तर आलोय इथे. त्यानंतर तो प्रियाला म्हणतो, वहिनीबाई येता ना घरी, अहो पाहुणचारासाठी. हे ऐकून आदित्य खूप चिडतो. तो त्या गुंडाच्या अंगावर धावत असतो. एवढ्यातच प्रिया आणि प्रीतम आदित्यला अडवत असतात. आदित्य म्हणत असतो, अरे तू काय बरा आहेस ना, तू काय मला अडवतोयस? अरे तो प्रियाला बोलतोय, तुला कळत नाहीये, तू नवरा आहेस ना तिचा. प्रीतम म्हणतो, नाही रे, त्यांची जरा खोडकर वृत्ती दिसते, त्यामुळे आपण नको लक्ष देऊयात, सोड ना, आपला पण मूड खराब होईल, जाऊ दे, चल ये. असं म्हणून प्रीतम आदित्यला अडवत असतो. तेवढ्यात तो गुंड म्हणतो, पाहुणे जरा हुशार दिसत आहेत. पुढे तो आदित्यला म्हणतो, जरा शिका यांच्याकडनं काहीतरी. असं म्हणून तो गुंड तेथून निघून जातो. प्रिया म्हणते, किती डेंजर माणसं राहतात इथे. आदित्य दादा तुम्ही कसं मॅनेज करता हे सगळं? यावर आदित्य म्हणतो, नाही प्रिया प्लीज, ॲक्च्युली चाळीमध्ये सगळी लोक चांगली आहेत
हा एकटाच आहे नीच, नालायक, चाळीतल्या सगळ्या लोकांना हा त्रास देतो. आदित्य प्रियाला म्हणतो आय एम रिअली सॉरी. त्यानंतर प्रीतम म्हणतो चल आपण निघूयात. दुसरीकडे तो गुंड आपल्या साथीदारांबरोबर बसलेला असतो आणि जोरजोराने हसत असतो. तेवढ्यातच काही बायका तेथून येत असतात. तो गुंड लगेच बोलू लागतो, बाय बाय बाय, या सणवाराला या बाया काय सुंदर दिसतात रे, ह्या रोज अशा का नाही दिसत. त्यातील एक बाई म्हणते, मवाळी मेला, जळला मेला कुत्रा, कधी एकदा नरकात जातोय काय माहिती. तो गुंड म्हणतो नरकात तर मी जाणारच आहे र, तू पण चाल माझ्या बरोबर, दोघं मिळून नरकाला स्वर्ग बनूयात, बोल येते का. असं म्हणून तो गुंड हसत असतो. ती बाई वाट बघ असं म्हणून तेथून निघून जाते. यावर तो गुंड म्हणतो अगं आहे की, इकडेच वाट बघतोय. तेवढ्यातच तेथे एक मुलगा धावतच येतो आणि एक चिठ्ठी त्या गुंडाच्या हातात देऊन म्हणतो, सावत्या भाऊ, त्या नवीन पाहुणीबाईंनी तुमच्यासाठी एक चिठ्ठी दिली आहे. तो गुंड त्या मुलाच्या हातातली चिठ्ठी घेतो आणि लगेच वाचू लागतो. त्या गुंडाच्या बरोबर असलेले दोघे पण त्याला विचारत असतात, ही काय भानगड आहे सावत्या भाऊ, लॉटरी लागले वाटतं. तो गुंड मात्र खूप खुश होऊन हसत असतो. यावर तो दुसरा गुंड म्हणत असतो, काही कळलं का. तो सावत्या भाऊ म्हणतो, तीच तर भानगड आहे, आपण अंगुठा छाप, आपल्याला काय वाचता येतंय. त्यानंतर तो गुंड आपल्या साथीदाराला ते वाचायला देतो. त्याचा साथीदार म्हणतो, अरे सावत्या भाऊ, मी पण त्यातलाच, मी पण अंगुठा छाप. हे ऐकून तो मुलगा म्हणतो, द्या ती चिठ्ठी इकडे, मला माहिती आहे तुम्हाला काही लिहिता पण येत नाही आणि वाचता पण येत नाही, म्हणून मी तुमच्यासाठी वाचतो. तो मुलगा ती चिठ्ठी वाचत असतो. तुम्ही चाळीच्या बाहेर असलेल्या मंदिरात, नाही तर लांब शेवटच्या गल्लीच्या बाजूला कोपऱ्यात या, बोलायचं आहे, पण सोबत कुणाला आणू नका, एकट्याशीच बोलायचं आहे. हे ऐकून तो गुंड खूप खुश होतो. तो म्हणत असतो, मला तर विश्वासच पटत नाहीये. त्यानंतर तो आपल्या साथीदाराला चिमटा काढायला सांगतो. तो गुंड म्हणत असतो, अरे हे तर खरं आहे, स्वप्न नाहीये. त्यानंतर तो गुंड त्या मुलाच्या हातातून ती चिठ्ठी घेतो. त्यानंतर त्या मुलाला म्हणतो, काय गोड बाळ आहे रे तू, असं म्हणून तो त्याची पप्पी घेतो आणि त्याला घरी जायला सांगतो. तो मुलगा तेथून निघून जातो. पुढे तो गुंड म्हणतो, काय खबर दिली आहे राव याने तर. त्यानंतर तो गुंड आपल्या साथीदारांना तेथून घालवून देतो. त्यानंतर तो गुंड सांगितलेल्या ठिकाणी येतो. तो समोरच बघतो तर कोणीतरी लेडीज तेथे उभी असते. तिला बघून तो गुंड खूप लाजत असतो. तो गुंड म्हणत असतो, माझी आता पाहुणीबाईशी भेट होणार. अरे वा, पाहुणीबाई तर माझ्या आधीच येऊन थांबल्यात वाटतं, माझीच वाट बघत असणार या, असं म्हणून तो गुंड स्वतःशीच खूप खुश होत असतो. त्यानंतर तो गुंड हळूहळू त्या साडी नेसलेल्या बाईच्या जवळ जात असतो. जवळ जाऊन तो मागूनच दोन्ही हातांनी तिचे डोळे बंद करतो आणि म्हणतो, सांगा बरं कोण आहे मी. यावर ती लेडीज म्हणते, तुम्ही काय चेष्टा करता का राव माझी, असं कसं विसरेन मी तुम्हाला. हां, तो गुंड म्हणत असतो, हो का, मग सांगा बरं माझं नाव काय आहे ते. यावर ती साडी घातलेली बाई म्हणत असते, इश्श, असं डायरेक्ट नाव कसं घ्यायचं. त्यानंतर तो गुंड त्या बाईला विचारत असतो, एक मिनिट हां, तुमच्या आवाजाला काय झालंय. यावर ती साडी घातलेली बाई म्हणते, अहो मी तिथे आली होती ना, तेथे मी दिवाळीचा फराळ इतका खाल्ला, मी इतका खाल्ला की माझा आवाजच बसला, त्याचं काय एवढं घेऊन बसलाय. तो गुंड म्हणत असतो, जाऊ देत, आवाजाचं काय करायचंय. तो गुंड म्हणत असतो, मला ना तुम्हाला डोळे भरून बघायचंय. त्यानंतर तो गुंड दोन्ही हातांनी साडी घातलेल्या बाईला आपल्या समोर वळवतो. ती साडी घातलेली बाई म्हणजे दुसरं तिसरं कोणीही नसून तो प्रीतम असतो. प्रीतम लगेच त्या गुंडाला म्हणतो, उघड डोळे. प्रीतमला बघून त्या गुंडाला धक्काच बसतो. प्रीतम लगेच त्या गुंडाला म्हणतो, हाय, असं म्हणून प्रीतम त्या गुंडाच्या तोंडावर एक फाईट मारतो आणि म्हणतो, या वयात मुलींना छेडतोस, तुला लाज नाही का वाटत, शोभतं तुला हे, शोभतं तुला, असं म्हणून प्रीतम त्याला मारत असतो. तो गुंड म्हणत असतो, तू मला हात लावून खूप मोठी चूक केली आहेस, तुला दाखवतो मी, थांब. त्यानंतर तो गुंड शिट्टी मारत असतो, परंतु त्याच्या तोंडातून शिट्टीच निघत नसते. प्रीतम त्याच्यावर हसत असतो आणि म्हणत असतो, वाजव वाजव. त्यानंतर तो गुंड आपल्या साथीदारांना आवाज देत असतो. एवढ्यातच प्रीतम म्हणतो, ए शिट्टी बोललास ना, चिटिंग आहे ही. प्रीतम त्याला म्हणत असतो, वाजव वाजव, शिट्टी ट्राय कर. तो गुंड सारखा शिट्टी वाजवायचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याच्या तोंडातून शिट्टीच वाजत नसते. त्यानंतर प्रीतम म्हणतो, झालं, आता मी एक शिट्टी वाजवतो, त्यानंतर बघ काय होतं. त्यानंतर प्रीतम एक शिट्टी वाजवतो. तो गुंड लगेच तेथून पळून जातो.
परंतु आदित्य त्या गुंडाला घेऊन पुन्हा तेथे येतो. आदित्य त्या गुंडाला म्हणतो, काय रे, पाहुणचार करायचा आहे ना तुला, पाहुणचार कर असं म्हणून आदित्य त्या गुंडाला बदडू लागतो. तो गुंड म्हणत असतो, माझ्यावर हात उचलून खूप मोठी चूक केली आहे तुम्ही, मी माहीत नाही कोण आहे तुला. आदित्य म्हणतो, कोण आहे. तो गुंड म्हणत असतो, तुला या चाळीत राहायचं आहे ना तर नीट राहायचं, नाहीतर माझ्या नादाला जो लागतो ना त्याचा खेळ खल्लास करतो मी. आदित्य म्हणतो, अरे आम्हाला असले खेळ खेळायला आवडतच नाही असं म्हणून आदित्य आणि प्रीतम दोघेही त्या गुंडाला बदडत असतात. दुसरीकडे प्रिया गोपाळशी बोलत असते. प्रिया म्हणत असते, तुला माहिती आहे गोपाळ, मी ना आधी शाळेत शिकवायचे, टीचर होते टीचर. तेव्हा ना माझ्या वर्गात तुझ्यासारखी एकदम खोडकर मुलं असायची. गोपाळ म्हणतो, मी पण तेवढा काही खोडकर नाही आहे. प्रिया म्हणते, हो का, नाही आहेस का तू खोडकर. तेवढ्यातच तो गुंड प्रियाजवळ येतो आणि ताई म्हणून तिच्या पायावर लोटांगण घेतो. गुंड म्हणत असतो, ताई ताई मला माफ कर ताई. आदित्य त्याला म्हणत असतो, ए उठ उठ, आतमध्ये आजी झोपली आहे, ती आजारी आहे आणि माझी बायको स्वयंपाक करते आहे, तिच्यापर्यंत आवाज नाही गेला पाहिजे, कळलं का. तो गुंड मानेनेच हो असं म्हणतो. त्यानंतर आदित्य म्हणतो, आता बोल. तो गुंड म्हणत असतो, ताई ताई माझी चुकी झाली ताई, मी यापुढे कधीच कुठल्या मुलीला छेडणार नाही ताई. ताई, या चाळीतल्या सर्व मुली माझ्या बहिणीप्रमाणे असतील, मला एकदा माफ करा आणि यांच्या तावडीतून मला सोडवा ताई. ताई सॉरी, चूक झाली माझी. यावर प्रीतम म्हणतो, प्रिया जाऊ दे ना, खोडकर मुलगा होता, आता जरा शिस्तीत आलाय, माफ करून टाक त्याला. प्रीतम म्हणतो, भूक लागली आहे यार मला, पटकन माफ करून टाक ना. तो गुंड म्हणत असतो, ताई चूक झाली माझी, यापुढे मी माझं तोंड नाही दाखवणार पुन्हा कधी, हवं तर ताई मी स्वतःला शिक्षा करून घ्यायला तयार आहे ताई असं म्हणून तो गुंड स्वतःच्याच कानाखाली मारत असतो. प्रिया म्हणत असते, नाही नाही नाही, मी माफ केलं तुम्हाला, माफ केलं. त्यानंतर प्रिया त्याला उठायला सांगते. ज्या बायकांना त्या गुंडाने छेडलेलं असतं त्या बायकासुद्धा तेथे आलेल्या असतात, त्या गुंडावर हसत असतात. त्यातील एक बाई म्हणत असते, बरं झालं त्या सावत्याला चांगला धडा शिकवला, ते अद्दल घडवली त्याला, आता तो आपल्याला त्रास देणार नाही. प्रिया म्हणत असते, प्रीतम आदित्य दादा नक्की काय केलं तुम्ही याच्याबरोबर. प्रीतम म्हणतो, काही नाही, शहाणपणाचे डोस दिले त्याला. आदित्य म्हणतो त्याच्या भाषेत. प्रीतम म्हणतो, बाकी काही नाही केलं. आदित्य म्हणतो, निवांत गप्पा मारत बसलो होतो. प्रिया म्हणते, अच्छा. तेवढ्यातच आदित्य प्रीतमला म्हणतो, ऐक ना, मला जरा ऑफिसला जावं लागेल, एक छोटंसं काम आहे. आदित्य म्हणतो, तुम्ही एक काम करा, थोडा वेळ आराम करा आणि मग निर्धास्तपणे चाळ बघा, मला खरंच खूप मजा येईल. त्यानंतर आदित्य, मी आलोच असं म्हणून तेथून निघून जातो. प्रिया प्रीतमला म्हणत असते, मला ना चाळ बघायची आहे. अहो आपण सकाळी आलो तेव्हा किती वेगळं होतं सगळं, मला ना या सगळ्या गोष्टी खूप जवळून अनुभवायच्या आहेत. प्रीतम म्हणत असतो, हो 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 बघूयात. त्यानंतर इकडे आदित्य गाडीवर बसून निघालेला असतो. तेवढ्यातच मागून श्रीकांतची गाडी येते. श्रीकांत गाडी थांबवतो. श्रीकांत गाडीतून खाली उतरतो आणि आदित्यला आवाज देतो. आदित्य धावतच जाऊन श्रीकांतला मिठी मारतो. श्रीकांत म्हणत असतो, आदित्य अरे पावसात काय चाललंय हे तुझं, काय बाईक चालवतोय, चल आतमध्ये. त्यानंतर आदित्य आत गाडीत जाऊन बसतो. श्रीकांत आदित्यला म्हणत असतो, आदित्य काय रे हे पावसा पाण्याचं बाईकवरनं फिरतोस तू. आदित्य श्रीकांतला म्हणत असतो, बाबा तुम्ही इकडे काय करत होता. श्रीकांत म्हणतो, माहीत नाही रे. आदित्य म्हणतो, म्हणजे. श्रीकांत म्हणतो, अरे माझं मनच लागत नाही रे घरात. अरे दिवाळीसारखा सण आहे परंतु तू घरी नाही आहेस. अरे दिवाळी असल्यासारखं वाटतच नाही आहे मला. मला सांग कसा आहेस तू आणि माझी सुनबाई कुठे आहे, ती कशी आहे आणि तिची काळजी घेतोयस ना तू. यावर आदित्य म्हणतो, हो. पुढे आदित्य म्हणतो, बाबा आम्ही एकदम खुश आहोत. श्रीकांत म्हणतो, असंच आनंदात राहा. पुढे आदित्य म्हणत असतो, बाबा आपण एक काम करूया, तुम्ही आमच्या घरी चला, आमचं घर बघा, पारू घरीच आहे. आदित्य ड्रायव्हरला म्हणत असतो की गाडी तुम्ही घरीच घ्या, परंतु श्रीकांत म्हणतो, नाही नाही नको, तुला माहिती आहे मी अहिल्याच्या शब्दाच्या विरोधात कधी जात नाही, परंतु मला खात्री आहे कधी ना कधी तिचा राग कमी होईल आणि ती तुम्हा दोघांना घरी बोलवेल. आदित्य म्हणतो, आईची खूप आठवण येते, अक्षरशः तिला भेटण्यासाठी मी तरसतोय बाबा. यावर श्रीकांत म्हणतो, अरे अहिल्याची अवस्था काही वेगळी आहे का, तिला सुद्धा खूप आठवण येते तुझी, ती दाखवत नाही एवढंच, शेवटी आईचं काळीज आहे रे तिचं. तू इकडे श्वास जरी घेतलास ना तरी त्याचा आवाज तिला तेथे येतो. परवा तर तू दिलेल्या साड्या घेऊन बसली होती, ह्या वर्षी तू साडी. यावर आदित्य म्हणतो, आणली आहे ना.
त्यानंतर आदित्य लगेच आपल्या बॅगेतून एक साडी काढतो आणि श्रीकांतला म्हणतो, बाबा मी जिथे काम करतो ना तेथे मला दिवाळीचा बोनस मिळाला आणि मी नेहमीप्रमाणे आईसाठी ही साडी घेतली होती. मला खरंच कळत नव्हतं की ही आईला मी साडी कशी देऊ. त्यानंतर आदित्य श्रीकांतला विचारत असतो, तुम्ही काहीही करून ही साडी आईपर्यंत पोहोचवाल का? आणि प्लीज तिला कळू देऊ नका की ही साडी मी दिली आहे म्हणून. श्रीकांत म्हणतो, तू नको काळजी करूस, सर्व होईल व्यवस्थित. हे बघ, तिने जरी आज ही साडी नाही नेसली ना तरी सुद्धा माझी खात्री आहे कधी ना कधी ती ही साडी नक्की नेसेल. खरंच आदित्य, खूप जीव आहे रे तिचा तुझ्यावर. का ही अवस्था करून घेतली आहे स्वतःची? अरे पावसा पाण्याचा असा बाईकवरनं फिरतोयस आणि अशी डिलिव्हरीची कामं करतोयस. यावर आदित्य म्हणतो, बाबा तुम्ही पण असे गरिबीत दिवस घालवले आहेत ना कधीतरी, आणि तुम्हीच म्हणायचे ना हे दिवस खरंच खूप सुखाचे दिवस असतात म्हणून. हे दिवस कधी विसरायचे नाहीत. हे सगळं तुम्ही शिकवलात ना बाबा. आदित्य पुढे म्हणतो, आणि मला काही कमीपणा नाही वाटत या कामाचा. काहीही टेन्शन नाही बाबा. मी आणि पारू आम्ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक सिच्युएशन निभावून नेतोय. यावर श्रीकांत म्हणतो, आदित्य मला खात्री आहे पारू तुला कधीच एकटं सोडणार नाही. आदित्य म्हणतो, बाबा येऊ मी? त्यानंतर आदित्य गाडीतून खाली उतरत असतो. एवढ्यातच श्रीकांत म्हणतो, आदित्य मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो रे बाळा. आय प्राऊड ऑफ यू. हे ऐकून आदित्य पुन्हा आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारून खूप जोरजोराने रडू लागतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.